मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई, जयकरदाशाचा झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला. मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई, मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई. हा मर्रावांच्या नावाची मेहंदी आहे. लई रंग येईल बरं मेहंदीला. चिखल कशाचा झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला ग झाला बाई, झाला. बापानावरीचा ग सईबाई ग बाई, बापानावरीचा ग सईबाई ग बाई, बापनवरीचा झाला बाई, न्हाला ग न्हाला बाई, न्हाला ग न्हाला बाई, न्हाला. मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई, मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई. विठुराया, माझं हे घर सोडून जाण्याचा क्षण जवळ येतोय, पण माझ्या या घराची आणि माझ्या घरच्यांची काळजी घे. यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नकोस. तुझी कृपा दृष्टी अशीच कायम ठेवत राहा. माझ्या पुढे पुढे जायचं नाही, कळलं ना? आपलं डील लक्षात आहे ना तुला? नेक्स्ट टाइम मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर मी काय करेन हे लक्षात ठेव. गेट इट? वा, होणाऱ्या जावांच्या गप्पा चालल्यात वाटतं. हो तेच. ऍक्च्युली ना काहीतरी हिला लागलेलं, पण ठीक आहे. असो, तुम्हाला सांगू, अस्मीनं लग्नाआधीच इतकी कामं करायला सुरुवात केली आहे. हे सगळं करायचंच आहे ना लग्नानंतर. अस्मी खूप हुशार आहे. हो, हुशार तर आहेच ती, प्रश्नच नाही. अर्थात सारंगसाठी आम्हाला अशीच मुलगी हवी होती. आणि तुम्हा दोघींचं जे सूत जुळलंय ना, ते पाहून मला इतकं छान वाटतंय ना. म्हणजे अजून लग्नही नाही झालं तरी सुद्धा तुमच्या दोघींमध्ये जी सहजता आहे ना, ते पाहून खूप छान वाटतंय. थँक्यू. एक्सक्यूज मी, आलोच. चल. शुभ विवाह चिरंजीव सारंग ची सौगा. सगळं नियतीच्या मनाप्रमाणेच घडतंय आणि पुढेही असंच घडणार. देवा, बारीक लक्ष ठेवा. तिलोत्तमा मेहेंदळे लग्न मंडपात असताना हे लग्न होणं शक्य नाही. माझ्या मनात तर वेगळ्याच भीतीचं सावट आहे. आपला
आपला शत्रू कोणी दुसराच निघाला तर? जगन्नाथ, अहो आपण खूप वाट पाहिली आहे या क्षणाची, संघर्ष केलाय यासाठी. आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, तरीही तुम्ही अस्वस्थ का? लग्न उद्या परवावर आलंय. पिसलेले सगळे पत्ते, मांडलेल्या सगळ्या कुंडल्या या चपकल बसल्या नाहीत तर? हो, नका एवढा विचार करू, होईल सगळं नीट. मला तर राहून राहून सावलीचीच काळजी वाटते. उद्या हळद आहे तिची. मला सारखं वाटतंय आपण तिच्याबरोबर जे करतोय ते चांगलंच करतोय. हा, तिच्या सोबत आपण चांगलंच करतोय. कुठलीही शंका आणायची नाही मनात. जगन्नाथ, सावली आणि सारंगचं लग्न थेट होईल असा जरी आपला प्लॅन असला तरी आतापर्यंतचे त्यांचे कोणतेच विधी एकत्र झालेले नाहीयेत. जगन्नाथ, सावलीमध्ये मला आपली सानिका दिसते. त्यामुळे सावलीच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजे सारंगची उष्टी हळद दुसऱ्या कुणालाही लागू शकत नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून सगळीकडे बघ. प्रेमाने आणि भावनिक होऊन कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको. नाही, काहीही झालं तरी सारंगची उष्टी हळद सावलीलाच लागायला हवी. तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर. अगं तुला माहिती आहे का, एक काय थिएटर गाजवलंय मी. अगं टाळ्या पडायच्या माझ्या एंट्रीला. पण आज तुझ्या डमी बापाची भूमिका या खऱ्या आयुष्यात करून अगं बक्कळ पैसा कमवतोय मी. पण ही सगळी जगन्नाथरावांची कृपा. जगन्नाथराव जिंदाबाद. सारंगचं एकदा त्या पोरी बरोबर लग्न झालं ना की मग पैसाच पैसा आहे. सारंगचं लग्न माझ्यासोबत होणार आहे. काय? मेहेंदळे कुटुंबाची गृहलक्ष्मी म्हणून मी त्या घरात प्रवेश करणार आणि मग वर्षभरात डिवोर्स घेऊन मालामाल होणार. अगं पण जगन्नाथरावांचा असा प्लॅन नाहीये ना. एक मिनिट. मी काय म्हणतो, हे सगळं जे ते जगन्नाथरावांच्या विरोधात जाऊन करणं कसं शक्य आहे? हो, आजकाल पैसा इम्पॉर्टंट आहे. पैसा फेकला ना की सगळं शक्य आहे. हां, हे बरोबर आहे. पण हा पैसा फिरायला हवा ना. म्हणजे एकाच ठिकाणी राहून काय फायदा. आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला एक्स्ट्रा पैसे हवे आहेत ना. हो बरोबर. मग मी सांगेन तसं करायचं. पैशात लोळाल. अप्पू, काय झालं? झोप नाही येते तुला? अगं अक्के काही कळनासं झालंय. आता तुझं लग्न होईल, मग तू तुझ्या सासरी जाणार, मग आपली भेट होणार आहे काय? होणार की. नक्की? नक्की. आता तर मला काही टेन्शन घ्यायची गरजच नाही बघ. काय रे, एवढ्या लहान वयात कसलं टेन्शन आलंय तुला? तुझंच, अजून कोणाचं? बरं, मला दिवसातून एकदा बघितल्याशिवाय तुला झोप लागत नाही ना, आणि माझी काळजी घेतल्याशिवाय जमत नाही. मग अवघड झालं असतं ना तुझं.
अक्की, तू तुझ्या नवऱ्याचा विचार करतेस का ग? म्हणजे कसं पाहिजे तुला तुझा नवरा? अगं सांग ना ग अक्की. अप्पू तू लहान आहेस अजून. पण मला तुझी काळजी वाटते. तुला तुझ्या मनासारखं सगळं मिळायला पाहिजे ना, असं वाटतं मला. म्हणून मी विचारतोय, सांग की. बर, लग्न असतं ना, हे फक्त 2 माणसांचं नसतं, पूर्ण कुटुंबाचं असतं. नवरा मुलगा असतो की नाही, त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोने त्याच्या घरच्यांची काळजी घ्यावी. तसंच नवऱ्या मुलीलाही वाटतं की तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्या घरच्यांची काळजी घ्यावी, त्यांच्यावर भरपूर प्रेम करावं, त्यांना आपलं करावं असं. पण हे सगळं कुटुंबाचं झालं ग, आणि सारखं त्यांचाच विचार करतेस का ग तू? तुझा स्वतःचा विचार का करत नाहीस? अगं लग्न होतंय तुझं, मग तुला तुझा नवरा आवडला पाहिजे ना. अप्पू, मग मला आवडतात की अमरराव? कोण म्हणलं नाही आवडत ते? अगं तसं नाही, ते नाही का पिक्चर मध्ये दाखवतात, ते हिरो हिरोईन मस्त मज्जा मस्ती करतात आणि मग ते एकमेकांवरती प्रेम करतात, ते तसलं. आणि तुमच्यात तर ते काही दिसतच नाही. अप्पू, लई मोठा झाल्यासारखं बोलू नकोस हा. हे बघ बाळा, हे सगळं नशिबावर असतं आणि असं वाटतं नाही की तो बघेल सगळं. माझ्या आयुष्यात कोण येणार आहे ह्याची काळजी त्यालाच आहे फक्त. आता माझी काय बी अपेक्षा नाही, आता सगळं त्याच्यावरच. तुझी नसली तरी माझी अपेक्षा आहे हा. आणि आता मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. बरं. आपल्या सारंगधाराचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे. भैरवीपासून जरा सावध राहा तुम्ही. या टीव्ही आहेच, पण तुला एक सांगतो, सावनीच्या पत्रिकेतला राजयोग स्पष्ट सांगतो की ती या घरची सोन म्हणजे अवघा. त्या वसंतीला कोणी अडवू शकत नाही. काळजी करू नको, योग्य तेच होणार. का बरं? कारण देवाचं आपल्याकडे बारीक लक्ष आहे. वेलकम. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. सॉरी हा तिलोत्तमा, यायला उशीरच झाला ग. अगं हिचा कार्यक्रम होता आणि ट्रॅफिक लागलं रस. ठीक आहे ग, हरकत नाही. हॅलो हॅलो, कशी आहेस तू? आज उशीर झाला, ठीक आहे, काही हरकत नाही, पण उद्या अजिबात उशीर करायचा नाही. उद्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना, मस्त काहीतरी होऊन जाऊन दे. येस. तर आता आगमन सोहळा झालेला आहे, तर दाखवायला सुरुवात करूया. मम्मा,
आज सावलीची सुद्धा हळद आहे, मग ती कशी येईल गाणं गायला? तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. हळद काय, गरज पडली तर तिरडीवरून नाही उचलून आणून मिळते. चेहरा आसरा ठेव. अरे चला उष्टी हळद काढायला घ्या आता. हो. एका नवीन नात्याची सुरुवात होते, तेव्हा लग्नपत्रिकेची पूजा एका निपुत्रिक बाईने करावी असं मला वाटत नाही, आणि तसे संकेत सुद्धा आहेत. वहिनी का थांबलीस? मोठी हळद काढायची आहे ना, काढ ना मग. आई मी दुसरी हळद घेऊन येते. अमृता, हळद घ्यायला आलीस का? हो. दे ना, मी करते. नको मी करते. अगं दे, मी करते. अगं मी गेल्या काही दिवसापासून तुझी लगीनघाई बघतेय. दे मला, दे, मी करते. हो नको, राहू द्या ना. आईंना कळलं तर परत ओरडतील त्या. मी करते. अगं, किती घाबरतेस? कशाला ओरडेल? आणि असं नको करूस, दे मला. अगं लग्नघरात मी पण थोडीशी मदत केल्याचं मला समाधान. हा दे दे, आण लवकर, आण आण, पटकन पटकन. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. वा, तू काय उभी आहेस? केटरला फोन केलास का? हळदीचं जेवण मागवलं ना, कधी येणार आहे विचार त्याला लवकर. हो, विचार. किती काम आहेत आणि तू काय अशी उभी आहेस? मी करते म्हटलं ना, जा तू. झालं की नाही ग? काय म्हणतोय? झालं झालं, 1 तासात पोचेल म्हणतो. हा चला, बरं झालं. हा अगं हळद घेणं भांड बघताय बाहेर. तूच म्हणलीस ना आई ओरडतील म्हणून, मग इथे काय उभे? चालू का? चल चल चल. थँक्यू ताई. वेलकम. जा. गुलाबाची कली बघा हल्दीन माखली, आली लाली गोऱ्या गाली, उतू उतू चालली.
कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे या कुठे ना. कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तारका